सर्वप्रथम जय ज्योती जय सावित्री। नमस्कार, मी कांचन मंगेश कुबडे, हिवरखेड सावित्री शक्तिपीठ अध्यक्ष। आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। 9 महिने पोटात ठेवून आपल्या पहिल्या श्वासापर्यंत वेदना सहन करते ती आई असते। आपल्या रक्तातील असून दुसऱ्या घरी नांदायला जाते, परंतु रक्षाबंधनाला न विसरता राखी बांधायला येते ती बहीण असते। मुलगी कुणाची, बहीण कुणाची, तरीही अखेरच्या श्वासापर्यंत ती आपल्याला साथ देते ती पत्नी असते। जिला आपल्या मनातील गुपित सांगतो ती मैत्रीण असते। पुरुषांच्या जीवनात महिलेचे प्रमुख स्थान आहे। खरं तर महिलेशिवाय आपले जीवन दिवा असून ज्योत नसल्यासारखे आहे। महिला दिन आज संपूर्ण जगभरात महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत। स्टेटसवर महिलांचे फोटो ठेवले जात आहे, व्हॉट्सअपवर शुभेच्छा दिल्या जातात, फेसबुकवर शुभेच्छा दिल्या जातात। परंतु स्त्रियांचे महत्त्व फक्त या एका दिवसापुरतेच आहे का? फक्त या एका दिवसापुरतेच मर्यादित आहे? प्रत्येक दिवस स्त्रीचा का असू शकत नाही? नेमकं स्त्री म्हणजे काय? स्त्री म्हणजे काही वेगळं नसतं। स्त्रीसुद्धा एक माणूस असते, तिला पण तिचे आयुष्य असते। तुडवली तर नागिन असते, डिवसली तर वाघीण असते, तान्हा बाळाची नीज असते, कडाडली तर वीज असते। बरं का, तिच्याच गर्भात साऱ्या भविष्याचे बीज असते। स्त्री म्हणजे एक स्त्री शक्ती असते, स्त्री म्हणजे एक स्त्री शक्ती असते। महिला ही संपूर्ण जगात आज मोठ्या संख्येवर आपल्याला दिसून येत आहे। स्त्री ही कुठेही कमी पडत नाही। स्त्रीला का तुम्ही कमी समजता? स्त्री ही आजच्या युगाची शान आहे। स्त्री ही आजच्या युगाची शान आहे। धन्यवाद।